हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 2. ये सम्राट आला, सानिध्या टाळ्या वाजवत म्हणाली. मला सम्राटकडे घेऊन चल ना. सीड समोर दोन्ही हात पसरवतच ती म्हणाली. सीड तिला बाहेर घेऊन आला. अनोळखी चेहरा बघून राधा सम्राटला आत घेत नव्हती. आत येऊ देत त्यांना, सीड ओरडला. सम्राट, सानिध्या खुश होतच ओरडली. ए माझी बबुडी, ती कशी आहेस तू? सीडकडून सानिध्याला घेत सम्राट तिला गोल गोल फिरवू लागला. त्याने असं करताच ती खळखळून हसू लागली. मुंबईत आलीस हे मला सांगितलं का नाही तू? तुला माहिती ना मी पण इथेच राहत होते. सानिध्याला घेऊन सोफ्यावर बसतच सम्राटने विचारलं. आम्ही मुंबईत आलो आहे? सानिध्याने डोळे मोठे करतच सम्राटला उलट प्रश्न केला. खरं तर सानिध्याला ती कुठे आहे हे माहीतच नव्हतं. तुझा बाबा बोलला नाही का तुला? सम्राटने विचारलं. नाही, सानिध्या उत्तरली. सीड सोबत तो बोलायला जाणार, पण सीड सरळ आत निघून गेला. तू चिडला सांग ना, आम्हाला स्कूलमध्ये नाही जायचं. सीड निघून गेलाय हे बघून सानिध्या हळूच म्हणाली. आम्ही हे ऐकत आहोत परी. सीड बेडरूममधूनच ओरडला. सानिध्याने ओठ दुमडत सम्राटकडे पाहिले. स्कूलमध्ये गेलीस ना, मग तू लवकर मोठी होणार, स्वतःच्या पायावर चालायला पण शिकणार. सम्राट सानिध्याची समजूत काढू लागला, पण शाळेत जायचं नाही म्हणून सानिध्याची मात्र रडारड सुरू झाली. सम्राट तिला शांत करू लागला. सीड मात्र कामावर जायच्या तयारीला लागला. नवीन घर घेऊन 4 दिवस उलटून गेले होते. सानिध्याला सोडून जायचं त्याच्या खरं तर जीवावर आलेलं, पण तिला सवयसुद्धा व्हायला हवी होती. आतल्या आत एक प्रकारे त्याची घुसमट चालू होती. कपाटातून लॅपटॉपची बॅग काढायला तो जाणार, पण बॅगेचा धक्का लागून घुंगराची एक जोड खाली पडली. बॅग पुन्हा कपाटात खुपसत त्याने ते घुंगरू हातात घेतलं. दोन्ही हातात अलगद पकडत तो ते हलवू लागला. छन छन घुंगरांचा आवाज त्याला गोड आठवणीत घेऊन जाऊ लागला. भूतकाळ. तत तत थै तत तिगदा तत तत थै तत तत तिगदा तत तत थै तत. सुंदर लोचन त्यात रंगुनी, प्रेम बरसवले माझ्यात दंगुनी. गुंतले रे मी तुझ्या आठवणीत, पुन्हा बरसव ते प्रेम माझ्यात दंगुनी. तत तत थै तत तिगदा तत तत थै तत तिगदा तत तत थै तत. नेहमीच्या ठिकाणी तो तिची वाट पाहत बसलेला, पण नेहमीप्रमाणेच तो त्याच्या कानावर पडणाऱ्या त्या धुनीत अगदी रंगून गेलेला. तो मधुर आवाज त्याला स्वतःजवळ ओढत होता. घुंगरांची छमछम त्याला आणखीनच घायाळ करत होती. सगळं काही त्याच्या समोरच घडत होतं, पण ती त्याला दिसत नव्हती, जिच्या आवाजात इतकी मधुरता होती. आज कितीही काही झालं तरी तिला मी बघूनच राहणार म्हणत गार्डनमधील बाकड्यावरचा तो उठला. समोर असणाऱ्या गर्दीला बघून त्याने नाक मुरडलं आणि पुन्हा बाकड्यावर तिची वाट बघत बसला. आजसुद्धा तिला यायला उशीरच झाला होता. 6ची वेळ ठरलेली, पण 6:30 वाजून गेलेले. मधुर आवाजात कानावर पडणाऱ्या धुनीमध्ये थोडा वेळ तो व्यस्त राहिला, पण धुनीचा आवाज जसा त्याच्या कानी पडायचा थांबला तसं मात्र घड्याळाकडे त्याचं लक्ष गेले. मोबाईल हातात घेत तो तिला मेसेज करायला जाणार, तोच कोणीतरी पाठीमागून येत त्याचे डोळे बंद केले. ध्रुवी, इनफ, आय एम नॉट इन गुड मूड, तो नाराजीच्या सुरातच म्हणाला.
तिने डोळ्यांवरचा हात काढला आणि ती त्याच्याच बाजूला येऊन बसली. आय एम सॉरी, अर्जंट काम निघालं म्हणून थोडं थांबावं लागलं, त्याची समजूत काढतच ती म्हणाली. त्याचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. कथ्थक क्लास संपवून सुंदर अशा चिमुकल्या स्वतःच्या आईचा हात पकडून घरी जात होत्या आणि तो त्यांना पाहण्यात हरवून गेला होता. तिने हनुवटीला धरत त्याचा चेहरा स्वतःकडे केला आणि म्हणाली, सिड, मी काहीतरी बोलते तुझ्याशी, तुझं लक्ष कुठे? वाजले किती? 6 वाजल्यापासून आम्ही तुझी वाट बघतोय. तुझं हे नेहमीचंच झालंय. वेळेवर यायचं नाही तर बोलवतेस तरी कशाला? सिडने चिडतच विचारलं. त्याने स्वतःला अहो जाओ केलेलं तिला अजिबात आवडत नव्हतं. तिने लागलीच नाक मुरडलं आणि म्हणाली, येऊ मिस्टर सिद्धराज पिशवे, ही भाषा तू माझ्यासमोर अजिबात बोलायची नाहीस हां. मला नाही आवडत तू स्वतःला आम्ही करत फिरत असतोस ते. नेहमी नेहमी एकच गोष्ट मला तुला सांगावी लागते. आम्हाला सवय झाली आहे, सिड चिडतच म्हणाला. परत आम्हाला? ध्रुवीने राग दाखवतच विचारले. मला सवय झाली आहे. सवय मोडायला थोडा वेळ लागेलच ना. चूक सुधारतच सिड म्हणाला. गेली 2 वर्ष तेच ऐकते मी, म्हणत ध्रुवीने गाल फुगवले. तरी आता भरपूर कमी केले आम्ही. सॉरी, मी अडखळतच तो म्हणाला. आज कुठे जायचं की असाच टाइमपास करायचा? ध्रुवीने विचारलं. मी घरी चाललोय, 2दा फोन येऊन गेलेत घरून, सिड म्हणाला. मी उद्यापासून नाही येणार इथे. ट्रेनिंग आहे माझी, बँगलोरला जावं लागेल. निदान महिनाभर तरी नसेल मी इथे, ध्रुवी म्हणाली. मी सुद्धा नाही इथे. हेच सांगायला तुला आज इथे बोलवलंय, सिड म्हणाला. म्हणजे चाललास तर बाईक राईड करायला? अण्णांनी परमिशन दिली? ध्रुवीने विचारलं. त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? त्यात यंदाचं MLA पदसुद्धा त्यांना मिळालं म्हणजे प्रश्नच मिटला. 2-3 आठवडे घरी कमी आणि घराबाहेर जास्त असतील ते. आम्ही रिकाम टेकड्यासारखे बसून दिसलो तर त्यांच्यासोबत ते आम्हालासुद्धा कामाला लावतील, ज्यात आम्हाला काडी मात्र इंटरेस्ट नाही. आम्ही आज रात्रीच आमच्या मित्रांसोबत चाललो आहे. तसंही मी नेक्स्ट मंथ ॲज अ आर्किटेक्ट इंजिनियर म्हणून कंपनी जॉईन करतोय, सिड म्हणाला. म्हणजे तुझं तू सगळं परस्पर ठरवून मोकळा झालास तर, ध्रुवी म्हणाली. मी आधीपासूनच तुला सांगितलेलं, राजकारणी बनण्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही. तुम्ही सगळे तुमची मतं आमच्यावर नाही लादू शकत, सिड म्हणाला. एकदा विचार करायला काय हरकत आहे? बरं, मान्य आहे तुला इंटरेस्ट नसेल, पण अण्णांना ह्या सगळ्यात मदत करायला काय हरकत आहे? वडील MLA असताना तू दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार? ध्रुवी त्याला समजवत होती. त्याचं मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. पुन्हा तेच सूर, तेच गाणं त्याचे कान श्रवण करू लागले. डोळे मिटून तो पुन्हा हरवून गेला. तत तत थै तत तिगदा तत तत थै तत तिगदा तत तत थै तत. सुंदर लोचन त्यात रंगुनी, प्रेम बरसवले माझ्यात दंगुनी. गुंतले रे मी तुझ्या आठवणीत, पुन्हा बरसव ते प्रेम माझ्यात दंगुनी. तत तत थै तत 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 थै तत तिगदा तत तत थै तत. पुढे काय? आपसुकच त्याच्या तोंडून निघालं. सिड, मी काहीतरी सांगते तुला, लक्ष कुठे आहे तुझं? ध्रुवी छोटंसं तोंड करतच म्हणाली. आय लव्ह दिस म्युझिक. त्यात त्या घुंगरांनी धरलेला ताल, इट्स अमेझिंग, सिड म्हणाला. इव, ना सूर ना ताल. तुला काही कसं काय आवडतं रे? तिने पुन्हा नाक मुरडतच विचारले. ताल तुला कळणार नाही. तुला फक्त सगळ्यांना स्वतःच्या तालावर नाचवायला जमतं, सिड मस्तीतच म्हणाला. सिड, तिने चिडतच त्याला कोपरखळी मारली. दोघांचीही बाकड्यावर बसून मस्ती चालू होती. सिड, लक्ष कुठे आहे तुझं? कधीच आवाज देते तुला, सम्राट सानिध्याला घेऊन सिडच्या खोलीत येतच म्हणाला. सानिध्याचं लक्ष सिडच्या हातातील घुंगरूकडे गेलं.
ते काय आहे? सानिध्याने विचारलं. तुझ्या कामाचं नाही ते, असं म्हणत सीडने घुंगरू कपाटात ठेवले. आमच्या कामाचं का नाही ते? सानिध्याने पुन्हा प्रश्न केला. नकळत आपण चुकीचं काहीतरी बोलून गेलोय ह्याची जाणीव सीडला झाली. तू लहान आहेस ना ग राणी, म्हणून. सानिध्याच्या गालावर ओठ टेकवतच सीड म्हणाला. तरी तू मला कूलमध्ये पटवतो, सानिध्य तिच्या बोबड्या स्वरातच म्हणाली. पटवतो नाही ग, पाठवतो, सम्राट म्हणाला. तसंच सीड हसू लागला. आम्ही तेच बोललोले, आम्ही थोले थोले बोबले बोलतो आहोत ना, सानिध्या गाल फुगवत म्हणाली. बोबली नाही, माझी बबली आहे तू, सम्राटकडून सानिध्याला स्वतःजवळ घेतच सीड म्हणाला. इथे किती दिवस राहणार आहेस तू? सम्राटने विचारलं. काय आमचं? सीड निर्विकारपणे म्हणाला. काय वेडा आहेस का? असं कसं? तू इथे कायमचं राहायचं बोलतोयस? आय मीन तिथे अन्ना काळजी करत असतील ना, निदान हिचा तरी विचार कर, सानिध्याच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवतच सम्राट म्हणाला. सीडने सम्राटच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. बाबा ऑफिसमधून लवकर यायचं ट्राय करेल. उद्या बाबाला सुट्टी आहे, मग बाबा तुम्हाला घेऊन गार्डनमध्ये जाईल, कारण उद्या तुम्हाला पण सुट्टी आहे, सीड सानिध्याची समजूत काढतच म्हणाला. सीड मी काहीतरी बोलतोय, सम्राट म्हणाला. उद्या आपण नॅशनल पार्कला जाऊयात, ओके, सीड सानिध्याला म्हणाला. सीड, सम्राट मोठ्याने ओरडला, कारण त्याचा राग आता अनावर झालेला. राधा, हिला आत घेऊन जा, सीडने राधाला म्हटले. राधा सानिध्याला स्वतःजवळ घेऊ लागली, पण सानिध्या सीडची कॉलर अगदी घट्ट पकडून राहिली. स्वीटहार्ट, आम्ही भांडण नाही करत, प्रॉमिस, तिची समजूत काढतच सीड म्हणाला. तसं सानिध्याने त्याची कॉलर सोडली. राधा तिला उचलून घेत आत जाऊ लागली, पण ती तिच्या बापाकडे एकटक बघत होती. मुंबईत येऊन आठवडा उलटून गेला आणि तू मला सांगितलं नाहीस. काल रात्री अण्णांकडून मला कळतंय की तू मुंबईत आहेस. मला एकदासुद्धा सांगावंसं नाही वाटलं का तुला? सम्राट म्हणाला. नाही वाटलं. आम्ही थोडं रागात होतो आणि अजूनही आहोत. आमची मुलगी आहे ती, हे घरच्यांना सांगून दमलोय आम्ही. ती जशी आहे तसं आम्ही तिला ॲक्सेप्ट केलं आहे. आमच्या मुलीच्या शारीरिक कमजोरीवरून तिला हिणवलेलं आम्हाला अजिबात आवडत नाही. हे घरच्यांना सांगून आम्ही थकलोय. आज ना उद्या ती नक्की चालेल, कारण ह्या सिद्धराज पेशवेचंच रक्त आहे त्यात तिच्यात, सीड म्हणाला. नजरेत आग पेटून उठली होती. शुद्धीत ये जरा, आणि मग जे काही बोललास ते पुन्हा बोल. सानिध्य तुझं रक्त आहे? सम्राटने रागात विचारलं. हो, सीड ओरडला. एक्सप्लेन मी हाव, सम्राटने विचारलं. ते एक्सप्लेन करत बसायला आमच्याजवळ अजिबात वेळ नाही, असं म्हणत रागातच तो घराबाहेर पडला. सम्राटने देखील त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. स्थळ पुणे, पेशवेजीत बंगला. अण्णासाहेब, ह्यापुढे देखील तुम्हीच मुख्यमंत्री होणार. आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा आहे. हो अण्णासाहेब, आमचे फक्त एकच साहेब, अण्णासाहेब, अण्णासाहेब. अण्णासाहेबांसोबत असलेले आमदार आपापसात चर्चा करू लागले. अण्णासाहेबांचा नारा त्यांनी घरात सुरू केला. अण्णांनी नाकाच्या शेंड्यावरील धरलेला चष्मा उतरवला. कपाचं नाक पकडून त्यांनी तो ओठांवर टेकवला. चालू असलेल्या चर्चेला वाफाळलेला चहा चार चांद लावत होता. यंदाचे मुख्यमंत्रीपद देखील आपल्याला मिळणार ह्याची त्यांना जणू खात्रीच होती. चर्चा करून वेळ दवडण्यात काहीच अर्थ नाही. आपण केलेले काम जनतेसमोर आणावी लागतील. सिद्धराजचा भूतकाळ पुन्हा चव्हाट्यावर आणा. जनतेला आम्ही त्या वेळेला केलेल्या कामाची थोडी आठवण करून द्या. विरोधी पक्ष आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर चिखल उडवण्याचं काम करीत आहे. त्यांना सडेतोड उत्तर देण्याची हीच वेळ आहे. जीवतोड मेहनत करा. आम्ही जनतेचा विकास तर करूच, सोबत तुमचा देखील, अण्णासाहेब आमदारांना आश्वासन देत म्हणाले. सगळेच आमदार अण्णांच्या होला हो करण्याचं काम करत होते. मिशीला पिळ घालत त्यांनी कप खाली ठेवला. उठून उभे राहत त्यांनी सभा तिथेच संपवली.
आज सगळ्या आमदारांची पेशवेजीमध्येच भोजनाची व्यवस्था केली होती. भोजनाच्या वेळी वाह्याळ चर्चा करणं अण्णांना आवडत नसायचं. जेवण होताच सगळेच आमदार अण्णांचा निरोप घेत निघून गेले. सिद्धराजचा काही फोन आला का तुम्हाला? ध्रुवीला त्यांनी विचारलं. ध्रुवीने नाही म्हटले. मी सानिध्याची जबाबदारी घ्यायला सुद्धा तयार आहे, पण तो माझा खूप राग करतोय. मीच कुठेतरी कमी पडते असं मला आता वाटू लागले. ध्रुवी डोळ्यातून टिपकं काढतच म्हणाली. राग शांत झाला की होईल सगळं नीट, अण्णा तिला धीर देत म्हणाले. मी अजून 1-2 दिवस वाट बघेल, नाहीतर मी स्वतः मुंबईला जाऊन त्याला इथे घेऊन येईल. आतापर्यंत तुमच्या पद्धतीने सगळं चालू होतं म्हणून मी शांत बसली, पण आता अजून नाही, ध्रुवी म्हणाली. अण्णांनी शालिनीताईकडे पाहिलं. शालिनीताई म्हणजे सीडची मामी. मुलीला थोडं आवर असा त्याचा नजरेतील तो इशारा होता. दुसऱ्याच्या पापाला पोसत बसण्यात काय अर्थ आहे? आणि अशा पापाला डोक्यावर घेऊन बसलाय ज्याला आयुष्यभर डोक्यावर घेऊन बसावं लागणार आहे. पोरीचं वय वाढत चाललंय माझ्या, शालिनीताई म्हणाल्या. आम्ही परस्पर सिद्धराज सोबत बोलतो, थोडा वेळ द्या आम्हाला, अण्णा म्हणाले. गेली कित्येक वर्ष मी हेच ऐकते. तुमच्या मुख्यमंत्री पदामुळे माझ्यात आणि सीडमध्ये दुरावा आलाय. अजून किती वर्ष मी त्याच्यापासून लांब राहू? त्याच्यावरच्या प्रेमासाठी मी त्या सानिध्याला सुद्धा एक्सेप्ट करायला तयार आहे. मला माझा सीड परत हवाय, नाहीतर मी स्वतःला, म्हणत तिने फळावर टांगत ठेवलेला चाकू हातात घेतला आणि स्वतःच्या मनगटावर ठेवला. ध्रुवी, सगळ्यांच्या तोंडातून एकच किंकाळी बाहेर पडली. संग्राम, अण्णांचा सगळ्यात मोठा मुलगा, त्याने तिच्या हातातून चाकू हिसकावून घेतला. एक कानशिलात ध्रुवीला लावून दिली. हातातील चाकू रागातच त्याने जमिनीवर आदळला आणि तो पाय आपटतच खोलीत निघून गेला. घरात एक वेगळी शांतता होती. ध्रुवीचं हे वागणं घरातील मंडळींसाठी नवीन नव्हतं, पण कधी रागाच्या भरात तिने खरंच मनगटावरून चाकू फिरवला तर विपरीत परिणाम काही घडू नये एवढंच त्यांना वाटत होतं. अण्णा शांतपणे खुर्चीवर बसून होते. ध्रुवीच्या वक्तव्याने त्यांच्यावर फारसा फरक पडला नव्हता आणि घरात त्यांच्या समक्ष चालू असलेल्या राजकारणात त्यांना फारसा रस देखील नव्हता. फक्त शब्द देऊन समोरच्याला आशेवर ठेवणं आणि दिलेला शब्द पाळता आला नाही की स्वतःला त्याचा गुन्हेगार समजून त्याची माफी मागणं, ही एक कला त्यांच्यात दडली होती, ज्याच्या बळावर त्यांनी मुख्यमंत्रीपद पटकवलं होतं. कुस्तीत हसत ते खुर्चीवर बसून होते, डोक्यात आलेल्या संकल्पनेचा विचार करत. इथे सानिध्य मात्र अजूनही शाळेत बसून होती. 2 वाजून गेले. आज राधा तिला न्यायलाच आली नाही. बाहेर एका बाकड्यावरती बसून होती. तोंड पाडत शाळेबाहेर खेळणाऱ्या मुलांकडे ती बघत बसली होती. अचानकपणे घुंगरांचे स्वर तिच्या कानाला स्पर्शून गेले. एक वेगळीच उत्सुकता तिला जाणवू लागली. भिंतीचा आधार घेत ती उठली. लेग क्लिपरमध्ये बसवलेले पाय तिचे थरथरत होते. तोल जाऊन आपण पडू अशी भीती तिला वाटत होती, पण कानावर पडणारा आवाज तिला स्वस्थ बसू देत नव्हता. भिंतींचा आधार घेत ती त्या सुरांच्या दिशेने जाऊ लागली. एका वर्गात तिने डोकावून पाहिले. कथक नृत्याची शिकवणी तिथे चालू होती. तिच्या वयोगटापासून ते 18-19 वयोगटातील मुली त्या वर्गात दिसल्या. तिच्यासोबत शिकणारी मीरा तिला तिथे दिसली. तिला मैत्रीण बोलण्या इतपत तिची ओळख नाही झालेली, पण नावावरून ती सगळ्यांना ओळखत होती. तिथे नक्की काय चाललंय हे तिला कळतच नव्हतं, पण आज बाबाच्या हातात पाहिलेले घुंगरू सगळ्यांच्या पायात तिला दिसत होते. सगळेच त्यांच्या समोर असलेल्या शिक्षिकेची नक्कल उतरवत होते. मीरा, तू तुझा डावा पाय नीट जमिनीवर टेकवत नाहीस ग. हे बघ, असं टेकवायचं. तत्थै तत्तथै तत्थै तत्तथै तत् तिगदा तत्तथै तत्थै तत्तथै तत्थै तत्तथै. समजलं? प्रेमानेच दित्याच्या केसावरून हात फिरवत तिने विचारलं. मीराचे लक्ष दारात उभं राहून वर्गात रोखवणाऱ्या सानिध्याकडे गेलं. कथकची शिक्षिका सानिध्याजवळ आली. येस, तुझी कोणी मैत्रीण आहे का इथे? त्या शिक्षिकेने तिला स्मित देतच विचारलं. सानिध्य तिला न्याहाळू लागली. तिचे ते काळेभोर बोलके असे डोळे, त्याहून तर सुंदर तिची अनुवटी. तिची अनुवटी बघता सानिध्याने स्वतःच्या अनुवटीला धरले. काय झालं? तू क्लासरूम चुकली आहेस का? लाधा आम्हाला न्यायला आली नाही. आम्ही तिची वाट बघतोय. बाबा पण विसरला आम्हाला.
सानिध्या भावूक होत म्हणाली. तू अशी इथे तिथे फिरत बसलीस, मग तुझे बाबा तुला कसं शोधणार? ते निघालेच असतील तुला न्यायला. तू टीचर आहे का? सानिध्याने कुतूहलाने विचारले. तू किती गोड बोलतेस ग, असं म्हणत टीचरने तिचे गाल ओढले आणि तिला उचलून घेत एका बाकड्यावर बसवलं. तुझे केस किती मस्त आहेत. आमचे केस असे कधी होणार? स्वतःच्या छोट्या केसांना नाजूकशा हातात पकडत सानिध्याने विचारलं. तिच्या बोलण्यावरती टीचर फक्त हसली. निशा, सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घे बघू, टीचरने वर्गात वयाने सगळ्यात मोठ्या आणि अनुभवी मुलीला म्हटले. मी तुला टीचर रूममध्ये सोडते. तुझे आईबाबा आले असतील. तू रोज इथे येते? थर्सडे अँड फ्रायडेलाच, टीचर म्हणाली. ते लोक काय करतायत? सानिध्याने विचारले. कथ्थक. अच्छा, सानिध्या त्या मुलींना निहाळत म्हणाली. तुझं नाव काय आहे? त्यासाठी चालायला यायला पाहिजे काय? टीचरच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतच सानिध्याने पुन्हा प्रश्न केला. टीचर तिच्या पायाकडे बघू लागली. सानिध्याच्या चेहऱ्यावर तरंगलेली नाराजी बघता टीचरला वाईट वाटले. तू लवकर चालायला शिकलीस ग राणी, सानिध्याचे गाल ओढतच टीचर म्हणाली. तुला आमचं नाव कसं माहिती? सानिध्याने डोळे मोठे करतच विचारले. मॅजिक, टीचरने गमतीत उत्तर दिले. तुला मॅजिक करता येते? सानिध्याने विचारले. टीचरने मान हलवत हो म्हटले. मग आमचे पाय ठीक करशील प्लीज, दोन्ही हाताची एक मुठी बनवत चेहऱ्यावर निरागसतेचे भाव आणत सानिध्याने विचारलं. टीचरला खूप वाईट वाटलं. सानिध्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत जबरदस्तीचं हसू ओठांवर आणत तिच्या समाधानासाठी तिने हो म्हटले. तिला उचलून घेत ती स्टाफ रूमच्या दिशेने जाऊ लागली. तुम्ही कुठे होतात? मी किती घाबरली. राधा घाबरतच तिच्याजवळ आली. तू एवढ्या लेट का आली? सानिध्याने राधाला रागातच विचारले. राधाचा अवतार पाहता सानिध्या तिची मुलगी असेल यावर टीचरला संशय आला. ही तुमची मुलगी आहे का? टीचरने विचारलं. नाही, मी ह्यांच्या घरी काम करते. हिचे बाबा कामावर जातात. त्यांनी मला हिला सांभाळायला ठेवलं आहे, राधा म्हणाली. ही लादा आहे, आमच्या सोबत राहते, सानिध्या तिच्याकडे झेप घेतच म्हणाली. ओके, टीचरने स्मित देतच सानिध्याला म्हटले. बाय करा टीचरला, राधा म्हणाली. तू आमचे पाय बले करशील ना? सानिध्याने गंभीर होतच विचारले. टीचरने राधाकडे पाहिले. त्यानंतर सानिध्याला स्मित देत ती हो म्हटली. तू कोणत्या डेला असते बोलली? लादाला सांग, ती आम्हाला तुझ्याकडे घेऊन येईल, सानिध्या म्हणाली. थर्सडे अँड फ्रायडे, क्लास G1, ओके? लादा तू ऐकलं? लातली बाबाला तू सांग, आम्ही लहान आहोत, आम्ही विसलू, ओके? सानिध्याने राधाला विचारले. ओके, राधा हसत म्हणाली आणि सानिध्याला तिथून घेऊन जाऊ लागली. मॅजिक टिचलं? सानिध्याने पुन्हा त्या टीचरला आवाज दिला. आता काय? टीचरने हसतच विचारले. मला तातात शिकवशील? सानिध्याने विचारलं. कथ्थक, टीचर म्हणाली. हो, कथ्थक शिकवशील? सानिध्याने विचारलं. हो, थर्सडे अँड फ्रायडे, टीचर स्मित देतच म्हणाली आणि तिथून निघून गेली. सानिध्या एक आशेचं किरण म्हणून त्या टीचरला तिथून जाताना पाहतच राहिली. क्रमशः काय वाटतं? सानिध्या पायावर उभी राहील? कथा नवीन असल्यामुळे कन्फ्यूज होत असाल. आय नो, बट कमेंट्स थ्रू तुमचं कन्फ्युजन तुम्ही मला सांगूच शकता. थोडा वेळ काढून छोटीशी कमेंट तर करूच शकता तुम्ही.